स्वामी लीला अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे। तिथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती। त्या जागेवर आता शाळा आहे। तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला। काही केल्या नियंत्रणात येत नव्हता। माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हत्ती हल्ला करू लागला। यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली। एके दिवशी राजाने त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले, तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड फिरकावीत असे। अखेर वैतागून मालोजी राजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले। राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे। नागरिकांना त्यांची खूप भीती वाटू लागली आहे। काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही। अनेक प्रयत्न करून थकलोत। त्याला देहांताशी शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी गोसावी थोडा विचार करून राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज त्याला आपल्या हत्तीकडे जाण्यास निघाले। वाटेत द्वारका रहे जण महाराजांना विनंती करू लागले की महाराज स्वामींच्याकडे जाऊ नका। तो हत्ती मोठमोठे दगड भिरकावीत असतो। स्वामी महाराज पुढे गेले। ज्यांची सत्ता जगावरची तळमळ जाणल्याशिवाय काळ कसे राहणार, असे श्री कृष्णाच्या दर्शनात दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे गोसावी स्वतःला सेवक म्हणत होते, गोसावी म्हणते की माझी इच्छा पूर्ण झाली आहे। हत्तीला देवाज्ञा झाली तरी काही हरकत केवळ एक वेळ आली असलेले चोळपाला एका झाडाचा पाला देतात। चार बाला रोज वाटून खाल्ले। महाराज कमरेवर हात ठेवून हत्ती समोर उभे राहिले। स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना चढेल तो पडावीच लागते। ज्याची भक्ती सोडून दिशेला गेलेली असते त्याची आज्ञा तो पिसळलेला हत्ती शांत झाला। आपल्या पुढच्या पायाच्या धरी टेकून स्वामी आपल्याला कधी संकटात टाकत ठेवले। संकटांना तारणारे आपले वाहू लागले। श्री स्वामींच्या दर्शनाने एवढा मनमर्थ हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला। अशी ही स्वामींची अगाध लीला। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।